नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। तर आजच्या भागामध्ये आपण 2026च्या CTET परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेले आहेत, म्हणून प्रश्न हे महत्त्वाचे असणार आहे। जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करायचं आहे। तर पहिला प्रश्न आहे, वारकरी संप्रदायातील कोणत्या संतांचे वास्तव्य पैठण या ठिकाणी होते? पर्याय संत एकनाथ, संत कानोपात्रा, संत तुकाराम, संत जनाबाई। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 संत एकनाथ। तर या प्रकारची प्रश्न हे परीक्षेमध्ये भरपूर वेळा विचारले गेलेले आहेत, म्हणून आपण पुढील काही संतांची ठिकाणे वास्तव्याचे पाहणार आहोत। तर संत एकनाथ यांचं पैठण या ठिकाणी वास्तव्य होतं। त्यानंतर संत तुकाराम, तर संत तुकारामांचं देहू इथे। संत जनाबाईंचं गंगाखेड इथे। संत कान्होपात्रांचं मंगळवेढा। त्यानंतर संत ज्ञानेश्वर आपेगाव आणि संत नामदेव नरसी बामणी। रामदास स्वामी यांचं जाम, जिल्हा जालना। पुढचा प्रश्न आहे, शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता या वाक्यातील काळ ओळखा। तर पर्याय रीती वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्रमांक 3 अपूर्ण भूतकाळ। तर दिलेल्या वाक्यातील वाचत होता ही क्रियापद असे दर्शवते की वाचण्याची क्रिया भूतकाळात चालू होती किंवा अपूर्ण होती, म्हणून हे अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण आहे। पुढचा प्रश्न आहे, कृष्णार्पण या समासाचा कोणता प्रकार आहे? पर्याय तृतीय तत्पुरुष समास, चतुर्थी तत्पुरुष समास, पंचमी तत्पुरुष समास, सप्तमी तत्पुरुष समास। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 चतुर्थी तत्पुरुष समास। तर कृष्णार्पण म्हणजेच कृष्णासाठी अर्पण। या प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे, कृष्णार्पण म्हणजे कृष्णासाठी अर्पण। तर विभक्ती तत्पुरुष समास, ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात त्याला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात। पुढचा प्रश्न आहे, पतंग झाडावर अडकला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा। पर्याय शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 शब्दयोगी अव्यय। तर शब्दयोगी अव्यय हे नेहमी नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात। वरील वाक्यात झाड या नामाला वर्ष या शब्दयोगी अव्ययाने जोडलेले आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 शब्दयोगी अव्यय। पुढचा प्रश्न आहे, मोर आणि रेडा या शब्दाची योग्य स्त्रीलिंगी रूपे सांगा। पर्याय लांडोर आणि गाय, लांडोर आणि म्हैस, चिमणी आणि म्हैस, मैना आणि म्हैस। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 लांडोर आणि म्हैस। बैल या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप होणार आहे गाय, रेड्याचं म्हैस, मोराचं लांडोर, चिमणा चिमणी आणि बोकड शेळी आणि बोका मांजर किंवा भाटी। तर बोका आणि मांजर भाटी हे जे स्त्रीलिंगी शब्द आहेत हे परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारले गेलेले आहेत। पुढचा प्रश्न आहे, कडक शब्दात चूक समजावून सांगणे या अर्थाचा वाक्प्रचार सांगा। पर्याय कान उघडणी करणे, कानावर घालणे, कानावर हात ठेवणे, कान भरणे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 कान उघडणी करणे। कडक शब्दात चूक समजावून सांगणे म्हणजेच कान उघडणी करणे। तर कानावर पडणे म्हणजेच काय, सहजगत्या करणे किंवा ऐकणे सहजगत्या, आणि कानावर हात ठेवणे म्हणजेच माहिती नसल्यास बहाणा करणे, आणि कान भरणे दुसऱ्याच्या मनात चुकीची माहिती सांगणे म्हणजेच कान भरणे। पुढचा प्रश्न आहे, सर्वजण परमेश्वराची भक्ती करत आहेत या वाक्याचा काळ ओळखा। तर पर्याय पूर्ण वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ आणि अपूर्ण वर्तमान काळ। याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 अपूर्ण वर्तमान काळ। तर करत आहेत या वाक्यातील संयुक्त क्रियापदावरून क्रिया चालू आहे किंवा अपूर्ण असल्याचे कळून येते, म्हणून हे वाक्य काय आहे, अपूर्ण वर्तमान काळाचे वाक्य आहे। पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा। उडत्या पाखरांची पिसे मोजणे। पर्याय अत्यंत अवघड काम चतुराईने करून दाखवणे, अत्यानंदात काम करणे, पक्षी निरीक्षण करणे, भावनिक होऊन काम करणे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 अत्यंत अवघड काम चतुराईने करून दाखवणे। उडत्या पाखरांची पिसे मोजणे म्हणजेच अत्यंत अवघड काम चतुराईने करून दाखवणे। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे।
पुढचा प्रश्न आहे, पाटाचे पाणी झुळझुळ वाहते या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणते? पर्याय वाहते, पाणी, पाटाचे, झुळझुळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 झुळझुळ. तर झुळझुळ हे काय आहे? क्रियाविशेषण आहे. तर क्रियापदाबद्दल अधिकची माहिती सांगणारे जे शब्द असतात त्याला काय म्हणतात? क्रियाविशेषण म्हणतात. क्रियाविशेषण अव्यय हे अविकारी असतात. पुढचा प्रश्न आहे, आमचा तुषार आता शाळेत जातो. अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचा आहे? पर्याय विशेष नाम, धातुसाधित, भाववाचक, सामान्य नाम. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 विशेष नाम. तर तुषार हे काय आहे? विशेष नाम आहे. तर विशेष नाम कशाला म्हणतात? एखादी वस्तू, व्यक्ती, प्राणी यांना दिलेले जे नाम असते ते काय असतं? विशेष नाम असतं. त्यानंतर विशेष नामांचे अनेक वचन करता येत नाही आणि दिलेल्या वाक्यातील विशेष नाम तुषार आहे. जर इथं जर मुलगा जर असतं तर मुलगा हे काय झालं असतं? सामान्य नाम झालं असतं. पुढचा प्रश्न आहे, दैत्य या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? आता इथे प्रश्नामध्ये नसलेला हा शब्द आलेला आहे, म्हणून आपल्याला उत्तर देताना किंवा पर्याय निवडताना अचूक पर्याय निवडायचा आहे. तर दैत्य या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला कोणता शब्द आहे यामध्ये? तर असुर हा शब्द, दानव आणि राक्षस हे शब्द काय आहे? दैत्य या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत. पण इथे आपल्याला सूर हा जो शब्द दिलेला आहे तर सूर हा शब्द ईश्वर, देव, अलक आणि परमेश्वर यासाठी वापरला जातो. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 सूर. प्रश्न पुढचा, वाचन हा सर्वात उत्तम मित्र आहे या वाक्याचा नकारार्थी पर्याय निवडा. तर पर्याय वाचन हाच एकमेव मित्र आहे. वाचन हा सर्वात मोठा शत्रू आहे. वाचनासारखा दुसरा उत्तम मित्र नाही. वाचनासारखा दुसरा मित्र असू शकतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 वाचनासारखा दुसरा उत्तम मित्र नाही. तर इथे आपल्याला नकारार्थी वाक्य करायचं आहे, म्हणून वाचनासारखा दुसरा उत्तम मित्र नाही. म्हणजेच वाक्याचा अर्थ न बदलता आपल्याला नकारार्थी वाक्य करायचं आहे. दुसरा प्रश्न आहे, ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात त्यास कोणता समास म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 द्वंद्व समास. तर द्वंद्व समास कशाला म्हणतात? तर दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात तो कोणता असतो समास? द्वंद्व समास असतो. त्यानंतर बहुव्रीही समास. तर दोन्ही पदे प्रधान नसतात, उल्लेख केलेल्या घटकांपेक्षा तिसराच घटक हा डोळ्यासमोर येतो तो काय असतो? बहुव्रीही समास असतो. त्यानंतर अव्ययीभाव समास. तर प्रथम पद प्रधान असते आणि द्विगु समास हा संख्या विशेषण प्लस काय असतो? नाम बरोबर समूह असतो. पुढचा प्रश्न आहे, माझे नाव कविता आहे या वाक्याचा प्रकार कोणता? तर पर्याय आज्ञार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 विधानार्थी वाक्य. तर विधानार्थी वाक्य कशाला म्हणतात? ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. अशा वाक्यात दुसरा कोणताही भाव व्यक्त केला जात नाही. उदाहरणार्थ, माझे नाव कविता आहे, पोपटाला मिरची आवडते आणि गाय गोठ्यात हंबरते. हे काय झाले? विधानार्थी वाक्य झाले. प्रश्न आहे, ऋणमुक्त या समासाचा अचूक विग्रह शोधा. तर ऋणासाठी मुक्त, ऋणातून मुक्त आणि ऋणाला मुक्त. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऋणातून मुक्त. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे ऋणमुक्त, ऋणातून मुक्त. वरील सामासिक शब्द तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. यालाच विभक्ती तत्पुरुष समास म्हणता येईल. तर अशा पद्धतीने आज आपण परीक्षेमध्ये वारंवार विचारले गेलेल्या प्रश्नाचा सराव करून घेतलेला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.